फर्स्ट डे इन थिम्फू, जे भूतानचे कॅपिटल आहे. आम्ही जाणार आहोत सिम्पली भूतान म्युझियम पाहायला. भूतानमध्ये सगळ्या स्पॉटची एंट्री फी 300 to 1000च्या रेंजमध्ये आहे. हे एक लिव्हिंग म्युझियम आहे. म्युझियमच्या एंट्रीलाच ते कॉम्प्लिमेंटरी आरा म्हणजेच लोकल राईस वाईन सर्व करतात. भूतानच्या संस्कृती आणि परंपरांचा इथे खूप छान अनुभव येतो. इथले वीटकाम, साधने, स्वयंपाकाची भांडी, कला, संगीत, नृत्य सादरीकरण, फर्निचर, कपडे याचा संग्रह पाहायला मिळतो. इथे स्पेशल लाईव्ह डान्स परफॉर्मन्स चालू असताना सोबत सुजा आणि राईसही सर्व केलं जातं. सिम्पली भूतानचा अनुभव अतिशय आठवणीत राहणारा असा होता. त्यानंतर आम्ही पोहोचलो 169 उंच बुद्धा स्टॅच्यू पाहायला. हा स्टॅच्यू भूतानच्या 4थ्या राजाच्या 60व्या अॅनिव्हर्सरीला बांधला गेला होता. परत जाताना आम्ही थिम्फू सिटी व्ह्यू पाहिला. लामा द्रुक्पा कुनली यांनी 15व्या शतकात बकरीच्या तोंडाला गायीच्या सांगाड्याला जोडून ताकीन या भूतानच्या राष्ट्रीय प्राण्याला बनवलं. हा प्राणी तुम्हाला ताकीन नॅशनल प्रिझर्व्ह मध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर आम्ही बाहेरूनच किंग्स पॅलेस पाहिलं आणि थिम्फू मार्केटला पोहोचलो. इथे व्हेज मोमोज ट्राय केले आणि थोडीशी विंडो शॉपिंग केली. बाय द वे, थिम्फू मला बाकी भूतानच्या स्पॉट्सपेक्षा शॉपिंगसाठी थोडं रिझनेबल वाटलं. डिनरसाठी आम्ही परत सुजा, इमादाची आणि राईस खाल्ला. अजून पुढच्या काही ब्लॉग्समध्ये तुम्हाला याच 3-4 डिशेसची नावं ऐकायला मिळणार आहेत. कोणी कधी ट्राय केलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. हा होता आमचा डे 2 इन भूतान. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.